आज मी तुम्हाला निकोबार प्रोजेक्ट आपल्या देशासाठी किती घातक आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। सध्याची आपल्या देशाची परिस्थिती बघताना आज आपल्या देशामध्ये उष्माघाताची लहर चाललेली आहे। अशा स्थितीमध्ये देशाच्या अनेक भागामध्ये टेम्परेचर आहे ना 50 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा अधिक झालेलं आहे आणि अशा स्थितीत आहे ना निकोबार प्रोजेक्ट आणला जात आहे आणि निकोबार प्रोजेक्ट आहे ना अंदमान निकोबार मध्ये 150 स्क्वेअर किलोमीटर या भागामध्ये राबवला जाणार आहे। त्याचबरोबर या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केली जाणार आहे। प्रश्न तो नाही, पण याचा इम्पॅक्ट आपल्या देशासमोर काय होणार समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। पहिला इम्पॅक्ट म्हणजे काय माहिती आहे का, हा ज्या प्रोजेक्ट ज्या भागामध्ये राबवला जात आहे ना तो एव्हरग्रीन फॉरेस्टचा भाग आहे, इन्व्हायरमेंटली खूप सेन्सिटिव्ह भाग आहे आणि अशा भागामध्ये मोर दॅन 90 लाख झाडं या भागामध्ये तोडली जाणार आहे। पहिला क्वेश्चन आहे। नंबर सेकंड, या भागामध्ये कोरल रीफ्स आणि मँग्रोव्ह यासारखे संवेदनशील इन्व्हायरमेंटली खूप इम्पॉर्टन्स असणारे असे या भागाला सुद्धा डिस्ट्रक्शन होणार आहे। नंबर थर्ड, या भागामध्ये राहणारे जे सूक्ष्म जीव जंतू आहे इथलं सुद्धा डिस्ट्रक्शन होणार आहे। नंबर फोर, या भागामध्ये राहणार जो आदिवासी भाग आहे आणि ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत राहत आलेला पीव्हीटीचे ग्रुप, त्यामध्ये शॉम्पेंग झालं, जरावा झालं, सेंटिनेंटल यांच्या अस्तित्वावर सुद्धा धोका निर्माण होणार आहे। नंबर 5, हा भाग जो काय ना कॅपेंबेल नॅशनल पार्क आणि गॅलाथिया नॅशनल पार्क या भागामध्ये जात आहे, हा पाचवा इम्पॅक्ट झाला, इथलं एक डिस्ट्रक्शन होणार आहे। नंबर 6 डिस्ट्रक्शन म्हणजे काय माहिती आहे का, हा भाग जो काय ना इन्व्हायरमेंटली खूप सेन्सिटिव्ह भाग तर आहेच आहे, पण हा सिस्मिक झोन मध्ये आणि सुनामी झोन मध्ये येतो। इन फ्युचरला या भागामध्ये सुनामी आल्यानंतर एवढं इन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्शन करून सुद्धा हा प्रोजेक्ट जर राबवला जात आहे, उद्या याचं नुकसान तर होणारच आहे, समजलं। परंतु हा जो प्रोजेक्ट ज्या कॉर्पोरेट सेक्टरला देण्यात आलेला आहे त्यांनी जर इन्शुरन्स केला ना तर भविष्यामध्ये त्यांना तर फायदाच होणार आहे, नुकसान त्यांचं काय होणार नाही, पण त्याचा इम्पॅक्ट देशाच्या जनतेला होणार आहे। प्रश्न तो पण नाहीये, प्रश्न हा आहे की इन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्शन झाल्यानंतर देशाचा युथ आहे त्यांना जर चांगला हवाच भेटली नाही, चांगलं पाणीच भेटलं नाही, चांगला श्वासच भेटला नाही, त्यांचा राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचा अधिकार हिसकावून घेतोय आपण। नंबर सेकंड, तिथल्या आदिवासी समाजाला जो जीवन जगण्याचा अधिकार दिलाय तो सुद्धा अधिकार याच्यात हिसकावून घेतोय। हा कोणत्या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट तिथे राबवला जातो, इन्व्हायरमेंटल इतकं सेन्सिटिव्ह आहे, इथलं नुकसान करून भेटणार तरी काय आहे ना। असा विकास काय चायनाला काउंटर करायचा आहे, चायनाला काउंटर करण्यासाठी साऊथ चायनाच्या दृष्टिकोनात स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ हा प्रोजेक्ट राबवला जातोय। आम्हाला हिपोक्रेसी पसंत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, एनजीटी जो रिपोर्ट देणार आहे ना, तो स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यूने पब्लिश केला जाणार नाही, हा सुद्धा एक त्याच्यामध्ये पॉईंट ऍड करण्यात आलाय। म्हणून काय आमच्या समोर प्रश्न निर्माण होता, एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या दृष्टिकोनात परवानगी दिली आहे, कारण की काय माहितीये का हा भागच असा आहे, समजलं। याचं संरक्षण होणं फार गरजेचं आहे। हे चुकीच्या दिशेत देशाची दिशा चाललेली आहे, आमच्या सरकारला हिपोक्रेसी मान्य नाही। सो गॉट माय पॉईंट।